नमस्कार मंडळी, सुप्रभात सगळ्यांना. आज अक्षय तृतीया या निमित्त तुम्हाला सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तर सप्तशृंगी माता ही केवळ शक्ती स्वरूप नाही आहे, तर आपल्या लेकरांना काळजी घेणारी जिवंत आई आहे. याचा अनुभव नाशिक जवळच्या कुटुंबाला आला. नाशिक जिल्ह्यातील एका छोट्या गावात शंकर आणि ललिता नावाचं दाम्पत्य राहत होतं. त्यांना अनेक वर्षांनी एक मुलगा झाला. गणू तो त्यांचा जीव होता. घर गरीब होतं, पण आनंद मात्र भरपूर होता. ललिताला नेहमी वाटायचं की हा मुलगा सप्तशृंगी मातेच्या कृपेने झाला आहे, म्हणून दरवर्षी ते कुटुंब सप्तशृंगी गडावर जाऊन दर्शन घेत असे. एक वर्ष त्यांनी मोठ्या उत्साहाने यात्रा ठरवली. गावातून अनेक लोकांसोबत ते गडावर गेले आणि वातावरण भक्तिमय होतं. ढोल ताशे जयघोष, जय माता दी. गडावर खूप गर्दी होती. दर्शनासाठी रांग लागलेली होती. त्या गर्दीत अचानक गोंधळ झाला आणि काही क्षणातच ललिताचा हात सुटला आणि गणू कुठेतरी हरवला. ललिता वेडीवाकडी झाली. माझा गणू कुठे आहे? ती रडत रडत प्रत्येकाला विचारू लागली. शंकरही सगळीकडे धावू लागला, पण गणूचा काहीच पत्ता लागत नव्हता. तासनतास शोधला, पण निष्फळ. शेवटी ललिता आईसमोर जाऊन कोसळली. आई, तूच मला हा मुलगा दिलास, आता त्याला परत दे. माझं लेकरू हरवू देऊ नकोस. ती रडत रडत तिथेच बसून राहिली. रात्र झाली. मंदिर शांत झालं, पण तिचं रडणं थांबत नव्हतं. त्या रात्री मंदिराजवळ एका पुजाऱ्याला स्वप्न पडलं. स्वप्नात सप्तशृंगी माता प्रकट झाली आणि म्हणाली, माझं एक लेकरू मंदिराच्या मागच्या जंगलात आहे, त्याला सुरक्षित आण. पुजारी घाबरून उठला. सकाळ होताच त्याने काही लोकांना सोबत घेतला आणि मंदिराच्या मागच्या जंगलात शोध सुरू केला. थोड्या वेळात एका झाडाखाली त्यांना गणू दिसला. शांत बसलेला, अजिबात घाबरलेला नाही. पुजाऱ्याने विचारलं, बाळा, तू इथे कसा आलास? तुला भीती वाटली नाही का? गणू निरागसपणे म्हणाला, एक सुंदर आई मला इथे घेऊन आली. ती माझ्याबरोबर रात्रभर बसली. तिने मला गोष्टी सांगितल्या आणि झोपवलं. सकाळी म्हणाली, तुझे आई बाबा येतील. हे ऐकून सगळ्यांच्या अंगावर शहारे आले, कारण त्या जंगलात रात्री कोणीही जाण्याची हिंमत करत नव्हतं. गणूला घेऊन ते सर्व मंदिरात आले आणि ललिता आणि शंकर आनंदाने रडू लागले. त्यांनी मुलाला मिठी मारली. जेव्हा गणूने आईचा चेहरा सांगितला, लाल साडी, तेजस्वी रूप, डोळ्यात माया आणि सगळ्यांना समजले ती दुसरी कोणी नसून सप्तशृंगी माता होती. तर आई कधी आपल्या भक्तांना एकटे सोडत नाही. निरागस श्रद्धेला नेहमी उत्तर मिळतं आणि संकटातही विश्वास ठेवला तर चमत्कार नक्कीच घडतो. तुमच्याही बाबतीत असंच जर काही चमत्कार घडला असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आई सप्तशृंगी माता ही नुसती माता नाही, तर विश्वासाची दात्री आहे. तर ही तुम्हाला कथा आवडल्यास माझ्या अश्विनी मराठी स्टोरीज या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, लाईव्हमध्ये लवकरच. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.